येत्या 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावर संपन्न होतोय। या निमित्तानं सर्वत्र शिवमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळतंय। 350 वर्षापूर्वी रायगड कसा असेल याबाबतचा त्रिमितीय चित्रीकरण कोल्हापुरातील काही तरुण वास्तुविशारदांनी बनवलेलं आहे। हे चित्रण पाहिल्यानंतर 350 वर्षापूर्वी रायगड कसा होता हे आपल्याला दिसून येतं। या 8 जणांच्या आर्किटेक्टच्या टीमने रायगडावरील प्रत्येक ठिकाणाची मोजणी करून पूर्वी त्या ठिकाणी कशा पद्धतीने बांधकाम झालं असेल, कशा पद्धतीने वेगवेगळ्या वास्तू उभारल्या असतील याचा अभ्यास करून हे त्रिमितीय चित्रण बनवलं असल्याचं छत्र कॉन्झर्वेटर्सचे अमोल पाटणकर यांनी सांगितलं। आम्ही बेसिकली सगळे टेक्निकली आर्किटेक्ट लोक आहेत, सगळे 8 जणांची टीम आहे आणि कॉलेजमध्येच एकत्र होतो आम्ही सगळे। आर्किटेक्चर कॉलेजमध्ये एकत्र असल्यामुळे छंद होता की गड किल्ले बघायचे आणि दर शनिवार रविवारचे गड किल्ले आम्ही व्हिजिट करायचो। जवळपासचे जे आहेत ते गड किल्ले व्हिजिट करायचो। व्हिजिट करताना असं उत्सुकता व्हायची की बाबा हे गड किल्ले आधी कसे असायचे, आता सगळे पडलेत, भग्नावस्थेत आहेत सगळे, मग आधी कसे असायचे। म्हणून एक छंद म्हणून आम्ही हे केलं की पन्हाळ्यावरचं आम्ही नायकिनीचा सज्जाचा एक ड्रॉइंग घेऊन त्याचे मेजरमेंट्स घेतले आणि ते आधी कसा होता ह्याचं ड्रॉइंग्स आम्ही तयार केले। ड्रॉइंग्स आम्ही तयार केल्यानंतर 3D आणि त्याचं मॉडेलिंग तयार झाल्यानंतर असं एक पॅशन निर्माण झालं की बाबा हे सगळे गड किल्ले आधी कसे असायचे। मग ह्या प्रेरणेतून असं एक झालं की आम्ही शिवप्रेमी आहेत सगळे, म्हणजे शिवाजी महाराजांच्यावर नितांत आम्ही भक्ती करतो। ते ठीक आहे, आपली कला आपण कशी आपण सादर करू शकतो। मग आम्हाला असं सुचलं की बाबा आपण सगळे आर्किटेक्ट आहोत, तर आपण गड किल्ले त्या काळी कसे होते ह्याच्या स्वरूपाचं आपण काही हे निर्माण करू शकलो तर हे होऊ शकतं त्याचं। आता कसं आहे की रिबिल्ड करायचं म्हटलं की ते पॉसिबल नाही, बरेचशा टेक्निकली अडचणी आहेत, इतिहासकारांचे वेगवेगळे मतं आहेत सगळे आणि आर्किओलॉजी डिपार्टमेंटचे काही नियम आहेत, त्या अंडर आपल्याला ते रिबिल्ड करता येत नाहीत। मग म्हटलं ठीक आहे, रिबिल्ड नाही करता येत तर आपण व्हिज्युलाइज करू शकतो की बाबा ते कसे असावेत आणि वॉकथ्रूज आणि आम्ही 3D मधून तेव्हा व्हिज्युलाइज करून की आधी कसे होते ह्या धर्तीवरती आम्ही काम चालू केलं सगळ्या गड किल्ल्याचं। रायगड घेतला आहे, पन्हाळा घेतला आहे, विशाळगड आहे। मग एक फर्म स्थापना केली आम्ही, फर्मची छत्र कॉन्झर्वेटर्स म्हणून, जे सगळ्या आर्किटेक्ट लोकांनी मिळून आम्ही 8 जणांनी स्टुडंट लेवललाच केलेली। आज त्याला 6 वर्ष झालेत सगळे आणि बऱ्यापैकी आमचं काम पण आता चालू झालंय बऱ्यापैकी सगळं। रायगडावरील नगारखान्याचे त्रिमितीय चित्रण बनवत असताना त्या काळचे बांधकाम आणि मराठा बांधणी पद्धतीचा अभ्यास केला असल्याचं वर्धन वडगावे यांनी तारा न्यूजशी बोलताना सांगितलं। नमस्कार, मी वर्धन वडगावे। सध्या रायगडवरती काम करत असताना आम्ही आता नगारखान्याचं जे पूर्वी तो नगारखाना कसा होता याचा आम्ही ड्रॉइंग बनवलेला आहे, ते तुम्ही पाहताय। सो नगारखाना चा जो यूज होता तो नगारखाना ॲक्च्युली काय होता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे समजून घेणं पहिल्यांदा। तर नगारखान्यावरती मोठमोठे ढोल असायचे आणि ज्यावेळी एखादं मोठं काहीतरी समारंभ असू दे किंवा कुठला संदेश द्यायचा असू दे तर त्यावेळी ते ढोल वाजवून गडावरच्या सगळ्या लोकांपर्यंत तो निरोप पोचवला जायचा किंवा युद्ध व्हायचं आहे किंवा काहीही राजकीय घटना असू दे जी खूप महत्त्वाची आहे। सो आपण जर बघितलं नगारखान्यामध्ये तर वरच्या फर्स्ट फ्लोअरला आपल्याला खूप सारे तुळे किंवा वुडन पिलर्सचे खाचे आपल्याला बघायला मिळतात विटांमध्ये। आता तो जो विटांचा जो वापर केलेला आहे त्या सगळ्या जुन्या विटा आहेत, ज्या पुस्तकी विटा म्हणतो आपण त्यांना, आणि ती जे बांधकाम केलेलं आहे ते सगळं चुन्याचं बांधकाम केलेलं आहे। सो आपण त्याचा थोडा अभ्यास करून ते स्ट्रक्चरल ॲनालिसिस करून आणि रायगडचे जे जुनी स्ट्रक्चर्स आहेत, रायगड वाडीमधले असू दे, किल्ल्यावरती असू दे, सो त्यांच्या रेफरन्समधून त्याची रूटची स्टाईल किंवा त्यांची बांधणी पद्धत, मराठा बांधणी पद्धत जी हिरोजी इंदुलकरांनी 17व्या शतकामध्ये रायगड बांधला जो इतका सुंदर होता, सो ते आम्ही पुन्हा क्रिएट करायचा प्रयत्न केला आहे आणि रायगडचं रात्रीचं जे सौंदर्य आहे ते सुद्धा आम्ही दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। सो त्याचबरोबर अजून रायगडवरील खूप साऱ्या वास्तू आहेत, त्यांचंसुद्धा त्या वास्तू आधी कशा दिसत होत्या याच्यावरती सुद्धा आमचं काम चालू आहे। सो ते सुद्धा तुम्हाला लवकरच बघायला मिळेल। धन्यवाद। नगारखान्याचे हे त्रिमितीय चित्रण पाहिल्यानंतर 350 वर्षापूर्वी रायगड कसा होता याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं।
घड्या आज लय सोसाट्याचा वारा सुटलाय. अक्षी शिवाचं तांडवच चाललंय बघ जण. होय कान्होजी, गडाला वीरश्रीचा साथ चढला. अगा गड जणू महादेवाचा कैलासच भासतोय की. नगारखाना आई भवानीनं सह्याद्रीचा काळा कातळ खोदून कैलासाच्या महादेवाचा दरबार भरवलाय जणू. विपरीत करणी आणि नारळात पाणी. यो सोन्याचा कळस रामाची अयोध्या भासतीया जणू. शिंग फुकताना, नौबत झडताना, हलगी कैताळ घुमताना आणि लेझिम नाचिवताना या नगारखान्याचा बाग बघितल्यावर दिल्लीचा तख्त हालत असेल गड्या. होय होय. अरे पण आता का नौबत झडायला लागल्या? राजा आलं का नगारखान्यात? अरे नाही नाही, सराव लागतोय गड्यासनी. त्या परत साथ चढत नाही मरदा. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.